EVSचा क्वेश्चन पेपर दिलेला आहे सॉल्व करण्यासाठी. तर आन्सर जर तुम्ही पाहिले तर तुम्ही शॉक व्हाल. बघा कसा डेंजर क्वेश्चन पेपर आहे. हाय हॅलो गाईज, तुम्ही बघत आहात आमच्या प्रांजलचा सेकंड क्लासचा क्वेश्चन पेपर आहे. हा क्वेश्चन पेपर आहे EVSचा. तर मी तुम्हाला दाखवते तिनं कसा सॉल्व केलेला आहे. ॲक्च्युली आमच्या वेळी तर आम्ही असं सॉल्व पण करत नव्हतो. असा इतका डेंजर पेपर तुम्ही बघू शकता. पहिला क्वेश्चन होता, करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा होता. त्याच्यामधले बऱ्यापैकी तर जवळपास मी सांगितलेलं, तिथे तिला 5 आउट ऑफ 5 मिळालेले आहेत. नेक्स्ट वन होता मॅच द कॉलम, मॅच करायचे होते. हे पण आता इथे तुम्ही बघू शकता नक्की काय कन्सिडर करायचं. इथे वेलला हुड्स कन्सिडर करायचं की वेलला सिंग कन्सिडर करायचं, आय डोंट अंडरस्टँड. आऊलला पण 2 ऑप्शन दिलेले आहेत, मग ते टीचरने ठरवायचं कुठलं करेक्ट आहे ते. त्यांनी त्यांचं घेऊन टाकायचं जे करेक्ट असेल ते. नेक्स्ट वन इज द सेम, करेक्ट द आन्सर अँड सर्कल इट. इथे प्लांट काढायचा होता किंवा ट्री आणि त्याचे पार्ट्स लिहायचे होते. सो याला बघून कोणाला कळणार आहे का सिरियसली इज इट प्लांट ऑर ट्री? स्टीम एकदम सेम, असं ब्रांच पण त्याच्या सेम, सगळंच सेम केलेलं आहे. अननोन पर्सनला कोणाला दाखवलं तर कोणाला ओळखू पण येणार नाही की हा ट्री आहे म्हणून. फ्लावरचं स्पेलिंग बघा, कोणाला माहिती आहे फ्लावरचं स्पेलिंग? लीवसाठी ट्राय केला, फर्स्ट वन लिहिला, आला नाही. नंतर काहीतरी आठवडा परत एकदम छोट्या स्मॉल वर्ड्समध्ये लिहिण्याचा ट्राय केला. देन थर्ड टाईम शी करेक्टेड इट. देन फ्रूट्स बघा, फ्रूट्सचं स्पेलिंग तरी करेक्ट काढलेलं आहे. स्टीमसाठी विसरले. पण अशा फांद्या, इतक्या डेंजर फांद्या तुम्ही बघू शकता. या फांद्या अशा कोणाला येतात फांद्या? त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली डोमेस्टिक आणि वाईल्ड ॲनिमल्स लिहायचे होते. आमच्या मॅडमने आऊल हा डोमेस्टिकमध्ये पण आहे आणि वाईल्डमध्ये पण कन्सिडर केला आहे. गुड. स्पेलिंग मी सांगितलेलं नाही आहे, फक्त लाईनचं स्पेलिंग तिला आठवत नव्हतं म्हणून मी लाईनचं स्पेलिंग सांगितलं आहे. बट अपार्ट फ्रॉम दिस शी रोट द करेक्ट स्पेलिंग. इथे ए लिहायचा होता, यू लिहिलेलं आहे मॅडमने. बट हँडरायटिंग, ओ माय गॉड, पी असं कोणाला काढता पण येणार नाही, डेंजर. देन ट्रीकडे तर बघून मी तर सरप्राईजच झालेले आहे. बघूया तिला कितीपैकी किती मार्क्स मिळाले आहेत. सो हिअर आउट ऑफ 23 शी गॉट 18, बट फ्रॉम 18 माझ्याकडून हे फर्स्ट 5 तिनं माहिती करून घेतलेले आहेत. सो इथे जर मी मायनस केले 18मधून 5, सो टोटल 13 मार्क्स तिला मिळालेले आहेत आउट ऑफ 23. सो दिस इज हाऊ शी रायटेड हर EVS क्वेश्चन पेपर. उद्या मी तिला सेम EVSचा क्वेश्चन पेपर देणार आहे. याच्यातले पण काही क्वेश्चन पेपर देणार आहेत आणि नेक्स्ट ॲड ऑन पण देणार आहेत नेक्स्ट लेसन्सचे. बघूयात तिला किती मार्क्स मिळतात. तोपर्यंत तुम्ही असंच ट्री काढत राहा. लेट्स सी इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल द टाईम, बाय बाय.